उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळं उजनी आणि वीर धरण हे खरं तर 100% भरल्यानंतर खरं तर उजनी आणि वीर धरणातून कालपासून पाण्याचा विसर्ग हा भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर उजनी धरणातून जवळपास 80,000चा क्युसेक्स, तर वीर धरणातून जवळपास 43,000चा इतका क्युसेक्स खरं तर या भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। या भीमा नदीला खरं तर पंढरपूरमध्ये आल्यानं चंद्रभागा नदी असं संबोधलं जातं। आपण बघू शकतो की ही ती चंद्रभागा नदी दुतडी भरून आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहे। काल सोडलेलं पाणी आज पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर आज जर आपण बघितलं तर अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये खरं तर पाणी घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कालच प्रशासनानं जवळपास 30 कुटुंबांचं स्थलांतर केलं होतं। आज जर आपण बघितलं जवळपास 15 ते 20 झोपड्या खरं तर पाण्याखाली गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर उजनी आणि वीर धरणात असाच जर पाऊस राहिला तर हे पाणी अजून व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये घुसण्याची शक्यता खरं तर प्रशासनानं वर्तवलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे। खरं तर या व्यास नारायण झोपडपट्टीचे जे नगरसेवक आहेत विक्रम शिरसट ते देखील आपल्याबरोबर काय सांगताल, काल कशा पद्धतीनं याचं सर्वांचं नियोजन केलेलं आहे? उजनी व वीर धरणातून सोडलेले पाणी हे चंद्रभागेच्या पात्रात सध्या 1,20,000चा विसर्ग चालू असताना व्यास नारायण झोपडपट्टी असेल, अंबिकानगर झोपडपट्टी असेल, येथील 30 कुटुंबांचं स्थलांतर आम्ही व्यवस्थित ठिकाणी केलेलं आहे। 15 ते 20 घरं आत्तापर्यंत पाण्याखाली आहेत आणि प्रशासनाच्या वतीने आम्हाला म्हणजे मदत तर वेळोवेळी होत आहे, परंतु गेल्या महिन्यातच असा चंद्रभागेला महापूर आलेला असताना जे घरं पूरबाधित लोक होते, जे घरात पाणी होतं त्यांचे पंचनामे अजूनही झाले नाहीत। तरी प्रशासनाला माझी एक विनंती आहे की ज्या ज्या घरामध्ये पाणी आहे त्यांना मदत करून सरकारने यांना मदत पंचनामे करून मदत जाहीर केली पाहिजे। आपण बघितलं असेल की एका महिन्यात 2 वेळा खरं तर हा पूर आलेला आहे, मात्र अजूनही प्रशासनानं या व्यासनारायण झोपडपट्टीतील घरांचे पंचनामे केले नाहीत। तरी त्वरित इथले पंचनामे करून तात्काळ ह्या गोरगरीब लोकांना मदत द्यावी अशी मागणी खरं आता इथून रहिवासी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।